पहिलाच बॉल वेगवान होता परंतु नो बॉल, खेळपट्टीच्या बाहेर आणि त्या कारणास्तव पंच दक्ष आहेत. 1 रन मिळेल. फ्री हिटचा सिग्नल असेल पंच. फ्री हिट ऑन साईडला फटका चांगला एक्झिक्यूट केला. फ्री हिटच्या बॉलवर 1च रन मिळेल. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. नॉन स्ट्राईक एंडची फलंदाज. आता मात्र यावेळेला आपण पाहत आहेत विंदाली. आता विंदाली स्ट्राईक एंडकडे येते. गेल्या वर्षी विंदालीने खूप चांगली बॅटिंग केली होती, आक्रमकता दाखवली होती, अर्धशतक साजरं केलं गेलं होतं. तीच विंदाली पुन्हा एकदा फॉर्मामध्ये पाहायला मिळेल. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट असं म्हटलं जातं. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. आणि अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. काय या खेळाला लोकप्रियता मिळाली. जरी हा खेळ इंग्लंडमध्ये जन्माला आला परंतु त्याचं पालनपोषण संगोपन केलं ते भारतीयांनी आणि म्हणूनच प्रचंड लोकप्रिय खेळ म्हणजेच क्रिकेट. सरळ बॅटचा वापर केला आहे. फिल्डर येत आहेत. बॅकअप चांगला नाही आहे. चौकार. 4 रन. सुंदर फटका होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. बॅटची एज खाली राहिला होता. 1 बाउन्सने चेंडू गॅदर केला गेलाय. 1 बाउन्स. टप्पा. 1 टप्पा आहे. 1 टप्पा आउट नाही आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. 3 बॉलचा खेळ झालाय. 6 रन झालेले आहेत. काजल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेटने. चांगला फटका. 1च रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 7 रन. षटक क्रमांक पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 4. 7 वर आतापर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाही आहेत. कोणताही बॅटर बाद झालेले नाही आहेत. ही जमेची बाजू पाहायला मिळते. चांगला बॉल होता. खोलवर चेंडू पाहायला मिळाला. सिंगल तर मिळते. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही हेतू नाही आहे. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेले. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने पायावर जाऊन चेंडू आदळला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 9 रन. काजलचं सफल षटक पाहायला मिळालं. ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर यावेळेला छान आहे परंतु 1च रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. आणि अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन. स्पर्धा म्हटली तर डेफिनेटली खूप काही गोष्टी त्यामध्ये येतात. प्लेड ऑन. रुथ बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. 10 वर पहिला धक्का बसतोय. थँक्यू. वेलकम बॅक. बॅटर नेम यावेळेला आपण पाहत आहेत मानसी. दोन्हीही बहिणी मात्र यावेळेला पाहायला मिळत आहेत. काय क्लास फटका होता. मानसी आल्या आल्या जणू काही ड्रेसिंग रूम मधून सीट होऊन आले. क्लास. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. विंदालीने गेल्या वर्षात बेस्ट बॅटरचा किताब पटकावला होता. आज मानसी यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. दोघीही बहिणी आपण पाहू शकतात या क्रिकेटच्या खेळामध्ये आवड असलेली. संघाची धावसंख्या 16. चांगला बॉल होता. बॅटची एज घेते तर यावेळेला 1 रन घेण्यापासून थोडासा तालमेलची कमी. डायरेक्ट हिट. गॉन. तालमेलची कमी होती. एस नो अँड वेट या 3 गोष्टी पाहायला मिळाल्या नाहीत आणि इथून बॅटर बाद. सेकंड विकेट डाऊन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16. 16ला 2. सोळाला 2 धक्के. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु मानसी म्हणते जरी विंदाली बाद झाली तर काय झालं. इथे षटकार चौकारांचा पाऊस जरूर असेल. आगाशी ए टीम 22 वर जाऊन पोहोचते. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. क्लास.
थँक्यू. शेवटचा बॉल आहे या षटकातील. ऑन साईडला फटका छान खेळलाय आणि षटकार बॅक टू बॅक 2 सिक्सर. मानसी मॅग्निफिसंट बॅटिंग. 28 रन झालेले आहेत. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. शेवटचं षटक यानंतर होणारा सामना SKCC ए टीमचे कॅप्टन आणि होली केअर आणि SKCC. बॅटर नेम प्लीज जरा सांगा नाव. दीपिका. कोमल. पहिलाच बॉल कोमलचा यावेळेला जरूर पाहायला मिळतो वाईटच्या स्वरूपात. अतिशय चांगला फटका होता परंतु दीपिकाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. गॉन. थँक्यू. 29 वर 3 धक्के. चला SKCC ए टीमचे कॅप्टन. 1 रन मिळेल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला जातोय हा चेंडू आणि 1 रन येत असताना संघाची धावसंख्या 30. मानसी रिदम मध्ये आहे. लयबद्ध झाले. एक रन जरूर मिळते. कॅच ड्रॉफ्ट होतोय त्या ठिकाणी. टेक द कॅच अँड विन द मॅच. खूप महत्वपूर्ण सूत्र आहे एक फिल्डरच्या नात्याने. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला अतिशय सुंदर बॉलिंग कोमल. तेवढ्याच चतुराईने मात्र काजलने यावेळेला चेंडू स्पर्श केला स्टंप्सला. स्टंपिंग. दिवान मानचे क्रिकेटपटू लेफ्ट हँड बॅटर भार्गव पाटील यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. अतिशय आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची ओळख सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर लेदर क्रिकेटचा क्लास हा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो भार्गवचा. रबर बॉल यंदाचा हंगाम सुरूची बीचच्या मैदानात थैमान घातलं होतं. याच खेळाडूने मी समालोचन करताना बऱ्याच वेळेला मॅन ऑफ द सिरीजचे किताब ज्याने पटकावले तोच भार्गव पाटील. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31. लॉस ऑफ 5 विकेट. या आपण आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व उत्तुंग दादा ठाकूर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस कॉइन स्पिन केला जाईल. आपण टॉस करीत आहोत त्या ठिकाणी आज वेळेत वेळ काढून उपस्थित झालेले आहेत आणि 32 रन झालेले आहेत आणि 33 रनचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. 33 रनचं टार्गेट टॉस केला जातोय त्या ठिकाणी दोन्ही संघाच्या माध्यमातून. वन द टॉस. टॉस कोणी जिंकलेले? होली केअर आणि मनीषा मॅडम. डिसिजन बॅटिंग फिल्डिंग घेतले. चला फिल्डिंग सजून घ्या. थँक्यू डीजे. 33 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. 32 धावा झालेल्या आहेत. चला फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर काजल एका साईडला आणि कोमल दोन्ही बॅटर. अमित पाटील यांच्या समवेत एक फोटो सेशन आपण पाहत आहेत. उत्तुंग दादा ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. ही भारतीय संस्कृती आहे. मायेची उबदार शॉल त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा उत्तुंग दादा. आणि अजून भरारी घ्यावीत या सदिच्छा असतील आणि त्यासाठी हा पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट. क्लास कॅच. बॅटर आउट. काजलला परतावं लागेल यावेळेला. बॅक टू द डगआउट. एक प्राइजलेस विकेट. गॉन. क्लास कॅच. एक्सलंट फिल्डिंग.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते, ती सुद्धा प्राइजलेस विकेट आहे, कारण काजल एक परफेक्ट ऑलराऊंडर आणि उत्तुंगदादा ठाकूर या ठिकाणी रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू व्हेरी मच उत्तुंगदादा, आपण आलात, अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. तो कृपया करून मास्क काढायचं जरा, कारण यूट्यूब लाईव्ह आहे, त्यामुळे प्लीज पंच. तेहतीस रनचं टार्गेट समोर असताना पहिल्याच बॉलवर प्राइजलेस विकेट मिळाली आणि त्यानंतर आपण पाहतायत या स्पर्धेपासून रजा घेत असताना आदरणीय सन्माननीय उत्तुंग दादा ठाकूर यांना आपण पाहतायत. पुन्हा एकदा दीपिका आपल्या गोलंदाजी मार्कवर, एक रन झालेली आहे आणि एक विकेट. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन. अप्रतिम, चांगला फटका, परंतु इथे चांगली फिल्डिंग करण्याचा मौका जरूर मिळाला होता. अगोदरच्या वेळेला आपण पाहिलं काय कॅच टिपला गेला होता विंदालीच्या माध्यमातून, तो एक कंट्रोल कॅच आपण पाहू शकलात. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक फिल्डिंग. पहा, हे एफर्ट आहेत, कष्ट तुम्हाला घ्यावेच लागतात, क्षेत्र कोणतंही असो. म्हणतात ना घनश्याम, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे, आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. वाईट बॉल +1 अशा 2 धावा मिळतील. नो बॉल नो +1 अशा 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेले. फ्रीडचा सिग्नल मिळेल. चैताली थोडीशी मात्र यावेळेला मिसफील्डचा फायदा जरूर मिळाला. फ्रीडचा बॉल आहे. कोमल, यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय स्ट्रेट ड्राईव्हचा, परंतु तेवढं सुंदर फिल्डिंग रुथच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 5 रन. धावा थांबवलेत दीपिकाने. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रियाला आपण पाहतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाही आहे. चांगली गोलंदाजी दीपिकाच्या माध्यमातून, जरी बॅटिंगमध्ये थोडासा अडथळा आला, परंतु गोलंदाजीमध्ये चांगली मी गोलंदाजी करेन हा तिचा आत्मविश्वास. 1 रन मिळते आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॉल आहेत 12. 12 बॉलमध्ये 27. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 बॉल आणि 27 रनची आवश्यकता. बारा बॉल आणि 27 रन. संजयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन, या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. अग्री समाज विकास मंडळाचे सचिव आहेत आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. रोहितजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. डॉक्टर ऑन साईडला काय फटका खेळलाय रियाच्या बॅटमधून, क्लास. निर्णय क्षणाला जबाबदारीचा षटकार. 6. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल. ऑन साईडला फटका चांगला होता, 1च रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 13. बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये 20 रन. 10 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल 20 रन हे सामन्याचं समीकरण. चांगला फटका ऑन साईडला, परंतु इथे वॉट कॅच, वॉट कॅच, एक्सलंट फिल्डिंग. क्या बात है. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रेक्षकांमध्ये चेंडू. 1 रन. संघाची धावसंख्या 14. 8 बॉल 19 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल रिमेनिंग एंड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. 8 गेंदे शेष और 19 रन की जरूरत. 8 बॉल 19. अप्रतिम, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. फॅब्युलस टायमिंग. षटकार.
7 बॉल आणि 13 रन. 7 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे. वाईट बॉल 1 रन मिळेल. आता 7 बॉल 12ची आवश्यकता. जबरदस्त रियानी जी बॅटिंग केले 7 बॉलमध्ये 16 रन तिच्या बॅटमधून आलेत. क्लास बॅटिंग. ऑन साईडला जरूर खेळले गेले. 1 रन मिळेल. आता 6 बॉल आणि विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 11 रन्स. सामना बॅलेन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे 50-50% चान्सेस आहेत. 6 बॉल 11 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. गोलंदाज या लवकर घाई करा जरा प्लीज. रुथ यावेळेला आपण पाहताय 6 बॉल आणि विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 11 रन्स. परफेक्ट मॅच, पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी असं म्हणायला वावगं ठरणार नाही. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. यावेळेला ऑन साईडला सरळ चेंडूला यावेळेला फेकून दिलंय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. षटकार बाहेर. बाउंड्री लाईनच्या बाहेर होता म्हणून त्यामुळे षटकार क्लिअर झालाय. यस 6 धावा. 5 बॉल आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता. काय बॅटिंग केले. टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक, टॅलेंट. हा बॉल वेगवान होता रुथचा परंतु 1च रन मिळेल 22च्या स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29. 4 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. इयत्ता पहिलीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपण करणार आहोत. त्यामध्ये दिवेश विनोद पाटील, ध्रुवक अमित पाटील, दिशांत हर्षद मानकर पहिले 3. स्टेजच्या जवळ या आपण. व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. दिवेश विनोद पाटील, ध्रुवक अमित पाटील, दिशांत हर्षद मानकर या तिन्ही विद्यार्थ्यांना विनंती करेन. अप्रतिम चांगलं यावेळेला सेन्सिबल बॅटिंग याला म्हणतात. कारण दिशाला माहिती आहे आपली पार्टनर जी आहे रिया हिची बॅट बोलू लागले. आता बॉल आहेत 3 बॉलमध्ये 3 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल, क्लीन बोल्ड. ओ माय गॉड. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. रूथने दांडी गुल केली. रिया बॅक टू द डग आउट. गॉन. थँक्यू. 2 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. 2 बॉल 3 रन्स. काय सामना अप्रतिम पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 3 रन. हृदयाची ठोके वाढवणारा हा सामना. क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड, दांडी गुल. रूथ या वेळेला जबरदस्त वेगवान मारा करताना पाहायला मिळते. प्रतिभा पाद्यवैती या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मॅडमला विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे तुम्हाला 1 बॉल आणि 3 रन कराव्याच लागणार आहेत. जर हा सामना मनापासून आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या सामन्यासाठी. 1 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. सामना होता कुठे आला कुठे आणि त्यामुळेच हा खेळ मात्र खूप प्रसिद्ध आहे. आज लहान मुलांना जरी तुम्ही विचारलं की आपल्या भारतीय राष्ट्रीय खेळ कोणता तर ते हॉकी म्हणणार नाही, ते म्हणतील क्रिकेट. एवढा पॉप्युलर खेळ आपल्याला पाहायला मिळतो. 1 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. एक बॉल आणि 3 रनची आवश्यकता. 1 बॉल 3 रन्स. काय रूथने गोलंदाजी केली. हॅट्रिकवर पोहोचले आणि यावेळेला रूथने मॅच टर्न केली. आगाशी ए टीमने बाजी मारली. ठसन क्रिकेट रूथ खेळत असताना 2 रन्सने विजयी क्रिकेट आहे. आता मात्र विचार करून चालणार नाही. क्रिकेटमधील सिंगल डबलला महत्त्व दिलं नाही आणि त्यामुळे क्रिकेटमधील लाईफ लाईन म्हणजे 1-1 रन